स्वर्गीय भास्कर देऊ सुतार हे एक दशावताराचे चालते बोलते व्यासपीठ होते. तोडामार तालुक्यात दशावतार, गणेश मूर्ती बनवणे, भजनी कलाकार तयार करणे आदी अनेक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी कधीही न भरून निघणारी असून स्वर्गीय भास्कर सुतार यांच्या या काळातील किंवा दशावतार क्षेत्रातील आठवणींना अनेकांनी उजाळा देताना मूर्तिमंत भास्कर पुन्हा उभा केला. यातूनच असा आठवणीतला भास्कर कायमच नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल हे निश्चित. दशावतार प्रेमी, दशावतार समीक्षक, हौशी दशावतार कलाकार ज्यांनी स्त्री दशावतार भूमिकाही केल्या असे उद्योजक अमित राणे यांनी स्वर्गीय भास्कर सुतार यांची असा भास्कर होणे नाही अशी स्तुती म्हणजे कैलासवासी भास्कर सुतार यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरावी. नमस्कार, माझं नाव अमित राणे. गेली 34 वर्ष मी दोडामार्गमध्ये राहतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी 9वी-10वी झाली त्याच्यानंतर दशावतार आणि नाट्यक्षेत्र याचं समीकरण जुळू लागलं आणि त्याची आवड इथपर्यंत गेली की कलाकार म्हणून व्यासपीठावरती आम्ही स्वतः आलो, म्हणजे मी, माझे मित्र वगैरे गाव पातळीवरती. त्याच्यानंतर दशावताराची जी आवड निर्माण झाली ते सर्व कुठेही दशावतार असला तरी आम्ही 100% जायचो म्हणजे जायचो. अगदी आई वडिलांच्या शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल, 2 वाजेपर्यंत रात्री येऊन ओसरीवर झोपायचं पण दशावतार बघायला जायचं, एवढी दशावताराची आवड तयार झाली. आणि कोकण आणि दशावतार यांचं झालेलं समीकरण आणि जगभरात कोकण म्हणजेच दशावतार आणि दशावतार म्हणजेच कोकण हे ही सांगड जी आहे ती अजरामर होती आहे आणि याच्या पुढेही राहणार. आता भास्कर काकांबद्दल बोलायचं गेलं तर ह्या पूर्ण इतिहास समोर येणं गरजेचं आहे, कारण कोकणामध्ये जन्माला आलेली दशावतारी रत्न आणि त्या रत्नांपैकी एक स्त्री कलाकार म्हणून कोणतीही भूमिका अगदी आपसूक नकळत म्हणजे स्वतःलाही नकळत अगदी लिलया पेलणारे स्त्री कलाकार म्हणून अगदी पूर्ण महाराष्ट्रभर नाव मिळवलेले भास्कर काका हे आमच्यातून गेले हे न पटणार आहे. अगदी आत्ताही तुम्ही या विषयावर मला बोलायला म्हणजे सांगताय तर माझ्या अंगावर काटा आला, कारण ही खरी गोष्ट आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये केलेली 5 नाटके आणि त्यांची उमेद, नवीन कलाकार बरोबर काम करण्याची त्यांची उमेद तुम्ही स्वतः बघितली आहे, म्हणजे ह्या सगळ्या रसिक प्रेक्षकांनी बघितली आहे. तर असा कलाकार अचानक जाणं म्हणजे कुटुंबासोबत पूर्ण दशावतारी कलावंतावर आलेलं संकट आहे खरोखर. कारण या कलाकाराने हजारो कलाकार घडवलेत, तर त्यांच्या अगदी मनापासून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असा कलाकार प्रत्येकाच्या ओठावरती अगदी आयुष्यभर राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा चिरशांती लाभो असं म्हणून मी थांबतो. तर प्रसिद्ध वकील, दशावतार कलाप्रेमी सोनू आत्माराम गवस यांनीही दशावतार क्षेत्रात स्वर्गीय भास्कर सुतार यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे अतिशय भावुक होत सांगितले. भास्कर सुतार एक उत्कृष्ट दशावतार कलाकार. सिंधुदुर्ग दशावतारमध्ये भास्कर सुतार याचं एक विशेष असं नाव होतं, कारण त्यांनी वेगवेगळ्या स्त्री भूमिका दशावतारमध्ये सादर केलेल्या होत्या. नवनवीन गाणी त्याने सिंधुदुर्ग दशावतारमध्ये आणली आणि तो फक्त एक दशावतार कलाकार म्हणूनच नव्हे तर उत्कृष्ट भजनी कलाकार, छान गायनामध्ये त्याचा हातखंडा होता. त्याचबरोबर तो पटवाज सुद्धा सुंदर वाजवायचा. त्याचबरोबर तो गणेश मूर्ती करायचा, मूर्तिकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध होता. सुतारकामामध्ये सुद्धा त्याचा हातखंडा होता. अशा या अष्टपैलू कलाकाराचं आकस्मिक जाणं, त्याच्यामुळे सिंधुदुर्ग दशावतारामध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे, ती कधीही भरून निघणारी नाही. त्याचबरोबर आमचा एक जवळचा मित्र गेल्याचं दुःख कायमच आम्हाला राहील आणि परमेश्वर त्यांच्या
आत्म्यास शांती देवो, त्यांच्या परिवाराला हे एवढं मोठं दुःख सहन करण्याचं त्याच्या परिवाराला सुद्धा परमेश्वर ताकद आणि हिंमत देव. स्वर्गीय भास्कर सुतार यांच्यासोबत सगळ्यात जास्त स्त्री भूमिका केलेले दशावतार कलाकार रामचंद्र गवस यांनी स्वर्गीय भास्कर सुतार यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर त्यांचं अचानक निधन झाल्यामुळे सर्वत्र दुःखदायक बातमी पसरली आणि आम्हाला समजताच आम्ही त्याला भेटण्यासाठी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण कोनाळ येथे ज्या ठिकाणी त्याचं ॲक्सिडेंट झालं त्या कोनाळच्या सरपंचाने ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला पुढे हॉस्पिटलमध्ये नेलं, भेडशी रुग्णालयामध्ये. भेडशीवरून त्यांना पुढे पाठवलं बांबोळी येथे. आणि ह्या कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे बांबोळी येथे जाणं शक्य झालं नाही. पण ही दुःखाची बातमी सर्वत्र पसरल्यामुळे आमच्यातील एक चांगला कलाकार, आमचा मित्र भास्कर सुतार हे गेल्यामुळे आम्हाला बरंच दुःख झालेलं आहे. गेली कित्येक वर्ष भास्कर सुतार व मी एकत्र काम करत असत. बोर्डेकर दशावतार, नटेश्वर नाट्य मंडळ या कंपनीने मुख्य भूमिका भास्कर सुतार करायचा. रेणुकावत मध्ये त्यांनी रेणुका केली. त्याच्या सोबतच आम्ही गंधर्व पत्नी हे काम केलं. इंद्रजित वध मध्ये त्यांनी सुलोचना केली. त्याचप्रमाणे अशी बरीचशी नाटकं बोर्डेकर दशावतार, नाईक दशावतार झरेबंबर, नटेश्वर नाट्य मंडळ पिकुळे, मामा मोचमणकर या कंपनीमधून बरीचशी नाटकं त्यांनी आपली रंगवून आपल्या कलेचे उत्तेजन केले. त्याचप्रमाणे सावंतवाडी येथे ज्या स्पर्धा भरायच्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचे नंबर आलेले आहेत. असा गुणी कलाकार आमच्यातून निघून गेल्यामुळे आम्हाला धक्का बसला. त्याच्या आत्म्यास चिरं शांती लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना करतो. तर दशावतार क्षेत्रात नारदाची भूमिका अजरामर करणारी शत्रू उर्फ फटी गवस यांनी स्वर्गीय भास्कर सुतार यांना श्रद्धांजली वाहिली. दिवसापूर्वी निधन झाले. हा एक चांगला कलाकार होता, कारण पिकुळे गावाची ती एक शान होती. गेली 20 वर्षे त्याने मी एकत्र दशावतारात काम केलं. बारीक सारीक कलाकारांना त्याने नवीन तयार केले आणि त्याचप्रमाणे मला त्याची खरी आठवण वाटते म्हणजे त्यांच्याच वाडीवर नटेश्वर नाट्य मंडळ स्थापन झालेलं होतं. त्या नाटकात मी सहभाग घेतला होता आणि सहभाग घेतल्याच्या नंतर मला त्याने पुढे रिस्क देऊन कर सोंग असे सांगितलं. सदोबा पाटील या सोंगातील सवाई सोमदत्त ही भूमिका मी एवढी जबरदस्त केली होती ती त्याच्यामुळेच केली, कारण त्यांनीच मला पुढे आणलं आणि सहकार्यातून निर्माण झालेली ही त्याची आणि माझी मैत्री कायम अशीच राहिली. त्याच्यातून अनेक नाटकात त्याने कामं केली. एक खरोखर पिकुळे गावाची शान होती. पिकुळे गावात त्याचा जन्म झाला. पिकुळे गावातला एक तो सुपुत्र होता. पिकुळे गावातील नवोदित कलाकारांना त्याने अभ्यास करून नवीन दशावतार निर्माण केलं. प्रत्येकाला सहकार्याचा हात देत गेला. केव्हाही कोणाचं काही बरं वाईट असं त्यांनी पाहिलेलं नाही. स्वतःच्या स्वखर्चाने दशावताराला रंग म्हणा, कपडे म्हणा, इतर काय जी मदत असेल ती सर्व त्याने सुपूर्द केली, सहकार्य केलं. पण एक आज पिकुळे गावात एक
अशी अचानकपणे दशावतारी भागात पोकळी निर्माण झाली ती भास्करामुळे. त्याच्यासारखा आता पिकुळे गावात दशावतारी होऊ शकत नाही आणि होणारही नाही, कारण आता ती लोकांची ओढ थोडीशी कमी झाली. पण एकेकाळी असं वाटतं की भास्कर हा एक कलाकार, नाविन्यपूर्ण असा कलाकार होता आणि त्याने बऱ्याच नाटकामध्ये मोठ्या मोठ्या भूमिका केल्या. एक सत्यभामा, रुक्मिणी, पार्वती, सात्वी घराणे ह्या त्याच्या भूमिका भारदस्त होत्या आणि स्वतः त्याने पदही तयार केलेली होती की तो स्वतः पद तयार करून आज जी प्रचलित झालेली आहे ती त्याचीच आहे. आणि त्यात करून त्याचं एक भयानक आणि भन्नाट असं संगीत होतं की या सुरानु हे जे गाणं त्याने आज प्रेक्षकांना एकदम भरभराटून आवडण्यासारखं म्हणून टाकलं. आजही अंगावर शहारे उभे राहतात. काल परवाच मी व्हिडिओ त्याचा पाहिला एक 5-6 वर्षापूर्वीचा, पण त्यावेळी त्याने जे हे पद म्हटलं त्याच्यात लोकांचा प्रतिसाद बरा होता, लोकांनी त्याला वाहवा सुद्धा दिली. पण अशा अनेक रीतीने त्याने आपली ही कला पिकुळेच्या गावात एक मानाची आणि धैर्याची निर्माण करून ठेवली. त्याचाच बोध आम्ही घेत आज हे दशावतारी चालत आहोत. तरी त्यांच्या घरात अनेक भजनी मंडळी आहेत. तसा भजनाचा बुवाही होता, तो मृदंगही वाजवत होता. अनेक भजनातील त्याने मुलांना तयार केलं. झरेबांबरमध्ये भजनी मंडळ सुद्धा त्यांनी तयार स्वतःच्या हमतीवर केलं. असं अनेक त्यांच्या आठवणी आमच्या स्मरणात आहे. तरी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्याच्या आम्ही सहभागी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध दशावतार कलाकार तथा दशावतार कलाकार समिती सल्लागार कृष्णा उर्फ ओली नाईक यांनी स्वर्गीय भास्कर सुतार यांच्या आठवणींना उजाळा देताना असा कलाकार होणे नाही असे सांगितले, तेही नसे थोडके. दशावतार क्षेत्रात अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण उर्फ बाबल नाईक यांनीही स्वर्गीय भास्कर सुतार यांना भावुक श्रद्धांजली अर्पण केली. माझ्याबरोबर भरपूर त्यांनी कामं केली. राणी, पार्वती, लक्ष्मी अनेक कशी खूपशी कामं केल्या आणि भयंकर कलाकार होतो. एक आमच्या दोडामार्गचं एक हिरो हेच होती, हिरोईनच होती ती, पण आज आमका सोडून ती निघून गेली आणि आमका फार दुःख झालं. एकूणच स्वर्गीय भास्कर सुतार यांचे जाणे म्हणजे त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांच्या कलेवर राज्य करणाऱ्या प्रेक्षकांना, त्यांच्या भजन शिष्यांना, त्यांच्याकडून गणेश मूर्ती नेणाऱ्या गणेश भक्तांना आणि दशावतार कला क्षेत्राला चटका लावणारे असेच आहे. मात्र आज स्वर्गीय भास्कर सुतार आमच्यात नसले तरी त्यांच्या आठवणीतून ते आमच्यात आहे हे मात्र खरे. अशा या गुणी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. तर या दुःखातून बाहेर पडण्यास त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो हीच पुन्हा एकदा प्रार्थना. अशा या गुणी कलाकाराला डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज परिवाराकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली.